सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। शिर्डी येथे साईबाबांना साई भक्त शेतमालापासनं ते हिरे, माणिक, मोती अर्पण करतात। साई भक्तांच्या दानामधनं साई प्रसादालयामध्ये मोफत भोजन अर्थात साईंचा प्रसाद दिला जातो। सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे, म्हणून भाविकांना साईबाबांच्या प्रसादालयामध्ये मंगळवारी प्रसादामध्ये आमरस दिला जातोय। शिरूर येथील भाविक रवी आणि दीपक नारायण करगळ यांनी साईबाबांच्या चरणी तब्बल 3.5 किलो सेंद्रिय केशर आंबे अर्पण केलेत। साईबाबा संस्थांच्या वतीनं हे प्रसादालय चालवलं जातं। साईबाबा संस्थांच्या वतीनं आशिया खंडामधील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं। या प्रसादालयामध्ये दररोज हजारो भाविक प्रसाद घेण्यासाठी येत असतात। प्रसाद स्वरूपामध्ये संस्थांच्या वतीनं भाविकांना वरण भात, 2 भाज्या, चपाती दिली जाते। त्याचबरोबर महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीला भाविकांचा उपवास असतो, हे लक्षात घेऊन साईबाबा संस्थांच्या वतीनं त्या दिवशी खास साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याच्या झिरक्याचा प्रसाद दिला जातो। मागील 6 वर्षांपासून पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील सेंद्रिय केशर आंब्यांचे पीक घेणारे शेतकरी करगळ बंधू साईंच्या चरणी गोड केशरी देणगी देत आहेत। त्यामुळे साईबाबांच्या प्रसादालयामध्ये भाविकांना वर्षामधनं एकदा खास करून आंब्याच्या मोसमामध्ये आमरस प्रसाद म्हणून संस्थांच्या वतीनं दिला जातो। आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय या ठिकाणी दररोज जवळपास 40 ते 45 हजार साई भक्त जे आहेत ते नियमितपणे प्रसाद घेतात। प्रसाद म्हणजे पूर्ण जेवण आहे। 2 भाजी, वरण भात, चपाती आणि स्वीट असं पूर्ण जेवण जे आहे ते प्रसादालयामध्ये भक्तांना दिलं जातं। बाबांचे भक्त जे आहेत, बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठं भरभरून दान या ठिकाणी करत असतात। तशाच प्रकारचं दान जे आहे ते प्रसादालयामध्ये सुद्धा भक्त करत असतात। काल करगळ बंधू म्हणून बाबांचे भक्त आहेत शिरूर नारायणबाग येथील, ते भक्त जे आहेत ते मागील 6 वर्षापासून जे ते नियमितपणे केशर आंबे जे आहेत ते प्रसादालयामध्ये दान करत असतात। काल त्यांनी जवळपास 3.5 किलो केशर आंबे जे आहेत ते प्रसादालयात दिलेले आहेत आणि त्याचा आमरस जो आहे तो आज बनवलेला आहे आणि सकाळपासून जो आहे तो भक्तांना प्रसादामध्ये वाटप केलेला आहे। पंढरनाथ पगार, सी 24 तास, शिर्डी। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय। काहीही कारण चालणार नाही। आपल्या बाच्चीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण, कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर।